नमस्कार मित्रांनो, आता 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो सरसकट कर्जमाफी। तर मित्रांनो, या 16 जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्या तालुक्यातील किती मंडळ हे कर्जमाफीसाठी पात्र झाले आहेत, तर याविषयी सविस्तर मित्रांनो आपण चर्चा आता आपल्या व्हिडिओमध्ये करणार आहोत आणि सविस्तर लिस्टसुद्धा बघणार आहोत की कोणकोणते मंडळे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे। परंतु मित्रांनो, त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। तर मित्रांनो, ही कर्जमाफी शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करणार आहे आणि कर्जमाफीची ही दुष्काळी तीव्रता व पाण्याची पातळी लक्षात घेऊन कर्जमाफीला मित्रांनो या सुरुवात करण्यात आली आहे। चला तर मित्रांनो, आता आपण बघू कोणते 16 जिल्हे त्यामध्ये पात्र झाले आहेत आणि त्या जिल्ह्यातील किती मंडळे आणि किती तालुके हे पात्र आहे। आपण आता ही सविस्तर माहिती बघू मित्रांनो। तर जर आपण सुरुवात केली तर यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे अहमदनगर। अहमदनगरमधील 6 तालुक्यांचा समावेश हा कर्जमाफी यादीसाठी करण्यात आला आहे। त्यामधील मंडळे आपण सुद्धा बघणार आहोत। तर पहिला तालुका आहे त्यामधील कोपरगाव। कोपरगावमधील 22 मंडळे। त्यानंतर आहे संगमनेर। संगमनेरमधील मित्रांनो 27 मंडळे। त्यानंतर जर बघितलं आपण तर राहुरीमधील मित्रांनो 40 मंडळांचा समावेश हा करण्यात आलेला आहे। त्यानंतर जर आपण अहमदनगरमधील पुढचे तालुका बघितले तर मित्रांनो ते आहे नेवासा। नेवासामधील 28 मंडळांचा समावेश हा करण्यात आला मित्रांनो। त्यानंतर आहे जामखेड। जामखेडमधील 24 मंडळांचा समावेश हा करण्यात आला आहे। त्यानंतर आहे अकोला। अकोलामधील 38 मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे मित्रांनो कर्जमाफीसाठी। मित्रांनो, ही कर्जमाफी राज्यातील दुष्काळ तसेच कोणत्या जिल्ह्यातील पाणी पातळी अत्यंत कमी झाली आहे त्या जिल्ह्यांचा सुरुवातीला या कर्जमाफीमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे। चला तर मित्रांनो, आता आपण जाऊ पुढच्या जिल्ह्याकडे। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो जालना जिल्हा। ह्या जिल्ह्यातील मित्रांनो 4 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यातला पहिला तालुका आहे तो म्हणजे भोकरदन। भोकरदन तालुक्यातील 42 मंडळांचा समावेश करण्यात आला। त्यानंतर घनसावंगी। घनसावंगीतील 51 मंडळांचा समावेश करण्यात आला। त्यानंतरचा जर तालुका बघितला आपण तो म्हणजे मंठा। मंठामधील 34 मंडळांचा मित्रांनो समावेश करण्यात आला। त्यानंतरचा बघितला तर अंबड। अंबडमधील 77 मंडळांचा समावेश करण्यात आला। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो तो म्हणजे संभाजीनगर। संभाजीनगरमधील टोटल 5 तालुक्यांचा समावेश करण्यात आला। तर आपण बघू संभाजीनगरमधील पहिला तालुका तो म्हणजे सिल्लोड। सिल्लोडमधील मित्रांनो 67 मंडळांचा कर्जमाफीसाठी मित्रांनो समावेश करण्यात आला। त्यानंतरचा जर तालुका बघितला आपण तर वैजापूर। वैजापूरमधील 36 मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। त्यानंतरचा जर बघितला आपण गंगापूर। गंगापूरमधील एकूण 47 मंडळांचा हा म्हणजे कर्जमाफीसाठी समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर मित्रांनो संभाजीनगरमधला जर आपण पुढील तालुका बघितला तो म्हणजे फुलंब्री। फुलंब्रीमधील एकूण 32 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जर संभाजीनगरमधील लास्टचा तालुका बघितला तो म्हणजे सोयगाव। सोयगावमधील टोटल 51 महसूल मंडळांचा कर्जमाफीसाठी मित्रांनो समावेश करण्यात आलेला आहे। चला आपण आता त्यानंतर पुढील जिल्ह्याकडे जाऊ, तो म्हणजे आहे बुलढाणा जिल्हा। बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर टोटल 4 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि या 4 तालुक्यांमध्ये कोणकोणते महसूल मंडळे समाविष्ट करण्यात आले आता आपण ते बघू। एक नंबर आहे बुलढाणा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा तालुक्यात 68 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला। त्यानंतर दुसरा आहे मित्रांनो नांदुरा। नांदुरामधील 25 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला। तिसरा जर आपण तालुका बघितला तो म्हणजे मोताळा। मोताळामधील 36 महसूल मंडळांचा हा समावेश करण्यात आला। त्यानंतरचा जर आपण तालुका बघितला तो आहे लोणार। लोणारमधील 45 महसूल मंडळांचा आता या यादीमध्ये मित्रांनो समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा। बीड जिल्ह्यातील एकूण 5 तालुक्यांचा हा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। तर त्यातील आपण पहिला तालुका बघू तो म्हणजे बीड। बीडमधील 44 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला आहे। त्यानंतरचा जर दुसरा तालुका बघितला आपण तो गेवराई। गेवराईमधील 37 महसूल मंडळांचा मित्रांनो या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर आपण बघू तिसरा तालुका तो म्हणजे माजलगाव। माजलगावमधील 72 महसूल मंडळांचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे। चला आता आपण बीडमध्ये पुढचा बघू मित्रांनो। बीडमधील चौथा जर आपण तालुका विचार केला तर आहे वडवाणी। वडवाणीमधील 34 महसूल मंडळांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यातील जर आपण 5वा बघितला तो म्हणजे पाटोडा। पाटोडामधील 28 महसूल मंडळांचा हा कर्जमाफी यादीमध्ये मित्रांनो समाविष्ट करण्यात आलेला आहे। आता मित्रांनो चला आता आपण पुढचा जिल्हा बघू। पुढचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी। परभणी जिल्ह्यातील एकूण 4 तालुक्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। त्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिला तालुका आहे तो म्हणजे गंगाखेड। गंगाखेडमधील 34 महसूल मंडळे यामध्ये समाविष्ट आहे। त्यानंतरचं आपण बघू जिंतूर। जिंतूरमधील 52 महसूल मंडळे यामध्ये समाविष्ट आहे। त्यानंतर जर आपण पुढे बघितलं सेलू। सेलूमधील 48 महसूल मंडळे यामध्ये समाविष्ट आहे। 4 नंबर आपण बघितलं मालवत। मालवतमधील 39 महसूल मंडळांचा या यादीमध्ये मित्रांनो समाविष्ट केलेला आहे। चला आता आपण जाऊ पुढील जिल्ह्यामध्ये, तो म्हणजे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यातील मित्रांनो एकूण 5 तालुक्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। जर आपण पहिला तालुका बघितला तर औसा। औसामधील 57 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला। त्यानंतरचा जर बघितला तर निलंगा। निलंगामधील 36 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला।
लातूरमध्ये जर आपण पुढे गेलो तर पुढे बघितलं आपण चाकूरमधील एकूण 28 महसूल मंडळांचा या यादीमध्ये मित्रांनो समाविष्ट करण्यात आलेला आहे. चला लातूरमध्ये अजून पुढे जाऊ, ते म्हणजे देवणीमध्ये आपण बघू शकतो मित्रांनो 43 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर जर बघितलं आपण शेवटचं लातूर म्हणले ते म्हणजे शिरूरमधील एकूण 62 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जर जिल्ह्यामध्ये आपण घुसाचा प्रयत्न केला तो म्हणजे धाराशिवमध्ये आपण बघू शकतो एकूण मित्रांनो 4 तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. तर 4 तालुक्यामधील आपण जर पहिला तालुका बघितला तो आहे उमंगामधील 76 महसूल मंडळांचा मित्रांनो यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण कळंबमधील 34 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे गेलो तर बघू शकतो आपण तुळजापूरमधील सुद्धा 48 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण लोहारामधील 29 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. चला तर जिल्ह्यामध्ये आता आपण प्रवेश करू, तो म्हणजे अकोला जिल्ह्यातील एकूण 3 तालुक्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. पहिला जर बघितलं आपण अकोटमधील 29 महसूल मंडळे यामध्ये समाविष्ट करण्यात आले. त्यानंतर जर बघितलं आपण मूर्तिजापूरमधील टोटल 68 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर जर बघा आपण तेलारामधील एकूण 45 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. चला तर मित्रांनो आता आपण पुढच्या जिल्ह्यात जाऊ. पुढचा जिल्हा आहे मित्रांनो हिंगोली. तर आपण जर या जिल्ह्याचा विचार केला तर ह्या जिल्ह्यामधील टोटल 3 तालुक्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. हिंगोलीमधील पहिला तालुका आहे ते म्हणजे कळमनुरीमधील 76 महसूल मंडळांचा हा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण वसमतमधील 43 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. आणि त्यानंतर जर आपण हिंगोलीतील शेवटचा तालुका बघितला ते होय सोनेगावमधील एकूण 28 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. चला आता आपण पुढच्या जिल्ह्यात जाऊ, तो म्हणजे नांदेड जिल्ह्यातील एकूण 5 तालुक्यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 5 तालुक्यातील कोणकोणते महसूल मंडळे यामध्ये समाविष्ट करण्यात आले आता आपण बघू. पहिला तालुका आहे अर्धापूरमधील 68 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतरचा जर बघितलं आपण भोकरमधील 29 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर जर बघितलं आपण किनवट तालुक्यातील 54 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आले. नांदेडमधील आपण चौथा तालुका बघितला तो आहे लोहामधील एकूण 42 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर जर आपण पुढचा तालुका बघितला तर कंधारमधील एकूण 36 महसूल मंडळांचा मित्रांनो या कर्जमाफीच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. चला तर मित्रांनो आता पुढच्या जिल्ह्यात जाऊ, तो म्हणजे जळगाव जिल्ह्यातील एकूण 4 तालुक्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मित्रांनो ही तालुक्यांची जी लिस्ट आहे ही पाण्याची पातळी किंवा दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन मित्रांनो या तालुक्यांचा किंवा या जिल्ह्यांचा सुरुवातीला समाविष्ट करण्यात आलेला आहे. नंतरच्या यादीमध्ये सुद्धा नंतरचे जिल्हे हे ॲड होणारच आहे, परंतु आता ही सुरुवातीची पहिली यादी मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आली. तर चला जळगावमधील पहिला जर बघितला आपण चाळीसगावमधील एकूण 39 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर जर बघितलं आपण चोपडामधील 58 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर जामनेरमधील एकूण 26 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर जर बघितलं आपण धरणगावमधील 43 महसूल मंडळांचा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. चला आता आपण पुढचा जिल्हा बघू, तो म्हणजे सांगलीमधील जर बघितलं आपण पहिला तालुका आहे मित्रांनो तासगावमधील एकूण 39 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण तर मिरजमधील 65 महसूल मंडळांचा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. आणि सांगलीमधील जर आपण शेवटचा बघितला तो म्हणजे कवठे महाकाळमधील एकूण 78 महसूल मंडळांचा या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. चला तर आपण आता पुढचा जिल्हा बघू, तो म्हणजे सातारा. एकूण 4 तालुक्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर बघू आपण ते पुढील प्रमाणे कोणकोणते तालुके आहे. तर त्यातला पहिला तालुका आहे सातारामधील एकूण 53 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर जर बघितलं आपण कराडमधील 26 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर खंडापमधील 34 महसूल मंडळांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं आपण साताऱ्यामधील तर चौथा आणि शेवटचा ते म्हणजे खंडाळामधील एकूण 39 महसूल मंडळांचा समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा जर जिल्हा बघितला आपण तो म्हणजे 15वा जिल्हा आहे मित्रांनो, तो म्हणजे पुणे जिल्ह्यातील एकूण 4 तालुक्यांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला. बारामती एकूण मंडळे जर बघितले आपण 49 मंडळे. त्यानंतर जर बघितलं आपण शिरूरमधील एकूण 36 मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आला. त्यानंतर जर बघितलं तर मावळमधून एकूण 58 महसूल मंडळांचा यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर बघितलं भोर यातील 48 महसूल मंडळांचा समावेश करण्यात आला. तर मित्रांनो आपण बघू शकतो की जेथील मतदारसंघात जे लोकप्रतिनिधी असतात त्या जिल्ह्यांचा यामध्ये जास्त करून समावेश करण्यात आलेला आहे. चला आता आपण शेवटचा जिल्हा बघू, तो म्हणजे आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आपण जर विचार केला तर बल्लारपूर एकूण 69 मंडळे. त्यानंतर जर बघितलं आपण भद्रावती एकूण 48 मंडळे.
आणि आपण जर शेवटचं बघितलं चंद्रपूरमधील तिसरा आणि शेवटचा जर तालुका बघितला तो आहे ब्रह्मपुरी. एकूण मित्रांनो 46 मंडळे. मित्रांनो ही होती कर्जमाफी संदर्भात आलेली अपडेट. तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून अशी नवनवीन माहिती सर्वात अगोदर आपल्याला ह्याच चॅनलवर मिळते. एक सबस्क्राईब करा आणि एक लाईक करून मित्रांनो नक्की ठेवा. चला तर मित्रांनो आता व्हिडिओला थांबवू. धन्यवाद.